शब्द नासूचे बोलणे जमतच नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये। जसे की मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स आहेत, इफेक्ट्स आहेत, बीट्स आहेत। जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो, तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे। आणि या व्हिडिओसाठी लागणार सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल। आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही। त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल। तर चला मित्रांनो, आता थोड्या उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही काय करायचे, आता आपल्या साईटवरती जाऊन तुम्ही आपले बीटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट इनपुट करून घ्यायचे आहे। आणि हा व्हिडिओ मुलं मुली कपल सगळ्यांसाठी आहे, ठीक आहे। आता काय करायचे मित्रांनो, अशा प्रकारे दोघं प्रोजेक्ट इनपुट केल्यानंतर आपला जो काही बीटमार्क प्रोजेक्ट आहे पहिल्यांदा याला ओपन करून घ्यायचे। आता काय करायचे, ज्या पण ठिकाणी खाली बीटमार्क आहे, जिथं कोणताही ग्रुप नाही अशा प्रकारचे खाली बीटमार्क आहे, तिथं तुम्ही एक एक फोटो लावायचे आणि जे ग्रुप आहे तर त्यांच्यामध्ये पण फोटो लावायचे। आता आता एकदा मी काय करतो, आता स्टार्टिंगचे जे काही खाली बीटमार्क आहे तर इथं फोटो लावून घेतो। मी तुम्हाला सांगून देतो कशा प्रकारे फोटो लावायचे। तर आता फक्त काय करायचे, इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे। इथून तुम्ही बाजूला फोल्डरच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर घ्यायचे आणि जे तुम्हाला फोटो घ्यायचे असतील आजच्या व्हिडिओसाठी तर ते फोटो अशा प्रकारे घ्यायचे। पुढचे बीटमार्कवरती यायचे आणि जो एक्स्ट्रा पार्ट असेल फोटोचा तर इथून याला स्प्लिट करून टाकायचे। सेम अशा प्रकारे काय करायचे, पटापट जे काही स्टार्टिंगचे आपले बीटमार्क आहे तर यांना तुम्ही काय करायचे, तुम्ही तुमचे फोटो अशा प्रकारे लावून घ्या, ठीक आहे, पटापट। जसे की तुम्ही बघू शकता, मी लगभग इथून मी फोटो लावूनच घेतलेले, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही स्टार्टिंगला हे फोटो लावून घ्या। तर मी इथून स्टार्टिंगला बघू शकता हे फोटो लावून घेतलेले, ठीक आहे। नंतर पुढे इथं ग्रुप आहे, ठीक आहे। आता काय करायचे मित्रांनो, इथं पुढे एक लॅरिस ग्रुप आहे तर याला ओपन नाही करायचं, ठीक आहे। आता इथं पण लॅरिस आहे तर इथं पण आपल्याला सिंगल फोटो लावायचे। नंतर पुढे इथं फोटो ग्रुप आहे, बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे। नंतर ते ग्रुपमध्ये फोटो लावायचे। आता काय करायचे, आता जे सिंगल फोटो आहेत तर ते तुम्ही पटापट लावून घ्या। तर मी लावून घेतो। तर मित्रांनो बघू शकता, इथं आता मी सिंगल फोटो लावून घेतलेले आणि हा लॅरिस ग्रुप आहे, ठीक आहे। तर हा काय करायचं, या ग्रुपच्या शेवटी यायचे आणि उजव्या साईडला क्लिक करून ग्रुपला पूर्णपणे फोटोंच्या वरती घेऊन घ्यायचे, ठीक आहे। इथं बघू शकता इथं लॅरिक्स आलेली आहे, ठीक आहे। आता एवढं झालं की नंतर काय करायचे, पुढे यायचे। आता इथं जे आता हे आपले ग्रुप आहेत आणि ग्रुपच्या खाली फोटो आहे तर काय करायचं, आता हे जे काही ग्रुपच्या खाली ब्लॅक कलरचे फोटो आहे तर त्यांच्यामध्ये पण तुम्हाला फोटो लावायचे आणि ग्रुपमध्ये पण तुम्हाला फोटो लावायचे। आता सिंपल आता काय करायचं, आधी ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे। इथं तुम्ही सुरुवातीला यायची, मीडियामध्ये येऊन काय करायचं, जो पण तुम्हाला तुमचा फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो तुम्ही इथून अशा प्रकारे सिलेक्ट करायचे। नंतर शेवटी यायचे, फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोच्या उजव्या साईडला जे काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे एरेज टँगलच्या खाली घेऊन घ्यायचे। फोटोवरती क्लिक करून इथं मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे। 3 नंबरचा आयकॉन क्लिक करून फोटोला तुम्ही थोडंसं छोटं करून 1 नंबरचा आयकॉन क्लिक करून बरोबर इथं या चौकोन बॉक्समध्ये बसवून घ्यायचे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे। नंतर परत बॅक यायचे आणि इथं बघू शकता इथं फोटो लागून केलेले। नंतर सेम हा जो काही फोटो आहे खाली ब्लॅक कलरचा फोटो याच्यावरती क्लिक करून कलर ॲड पेनमध्ये यायचे। या अंकांवरती क्लिक करून जो तुम्ही फोटो आता घेतलेला असेल तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही तो फोटो सिलेक्ट करून प्लस बटनवरती क्लिक करायचं। बघू शकता बॅकग्राऊंडला तो फोटो लागून जाईल। अशा प्रकारे छोटे छोटे ग्रुपमध्ये फोटो लावून घ्या। तर मी पटापट यांच्यामध्ये फोटो लावून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस सांगतो समजून।
तर मित्रांनो आता बघू शकता हे 3 छोटे-छोटे ग्रुप होते तर यांच्यामध्ये आणि खाली फोटो लावून घेतलेले ठीक आहे. नंतर पुढे यायची इथं आता ही लॅरिस ग्रुप आहे बघू शकता इथं लॅरिस ग्रुप आहे ठीक आहे. तर काय करायचे तर तुम्ही सिंगल फोटो लावायचे. हा एक लॅरिक्स आहे दिसली नावाची तर ते सोडून द्यायचे. आपण 26 सेकंदाच्या बिटमार्कवरती येऊन याच्यापुढे आता जे काही सिंगल बिटमार्क आहे तर इथं पण तुम्ही एक-एक करून तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे. जसे की तुम्ही बघू शकता मी आता एक-एक करून हे फोटो लावतोय. तर तुमचे फोटोज कमी असतील तर तुम्ही डबल फोटो लावले तरी चालतील. बघू शकता अशा प्रकारे मी एक-एक करून हे सिंगल फोटो लावले. नंतर पुढे इथे छोटे-छोटे आता ग्रुप आहे आणि त्यांच्या खाली आणि मध्ये फोटो लावायचे. जसे आता मागं आपण लावला होता सेम तशा प्रकारे लावून घ्या. तर मी इथं लावून घेतो पटापट. तर आता बघू शकता मित्रांनो आता हे ग्रुपमध्ये पण मी फोटो लावून घेतलेले ठीक आहे खाली आणि मध्ये ठीक आहे. आता पुढे इथं लॅरिस 3चा ग्रुप आहे ठीक आहे. तर इथं पण तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं पण तुम्हाला इथं थोडं खाली यायचं ठीक आहे. इथं फोटो ग्रुप आहे ठीक आहे. लॅरिस खाली इथं फोटो ग्रुप दिलेले. तर या ग्रुपमध्ये तुम्हाला फोटो लावायचा ठीक आहे. इथं सिंगल फोटो लावायचे आणि पुढं तुम्हाला मी सांगून देतो कोणता बीटमार्क आहे 27.2 नावाचा जो काही बीटमार्क आहे तर याच्या पुढे तुम्हाला सिंगल फोटो लावायचे नाही. नाहीतर थोडंसं खाली यायचं आणि अशा प्रकारे खाली तुम्हाला टोटल 4 ग्रुप दिसतील. आता एक-एक करून काय करायचे ग्रुपला अशा प्रकारे ओपन करायचे. आता खाली एक ब्लॅक कलरचा फोटो असेल शेवटी खाली. तर याच्यावरती क्लिक करून कलर पिनमध्ये येऊन इथून तुम्ही या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायचं तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचे. समजा तुम्ही हा फोटो घेतलेला आहे किंवा हा फोटो घेतलेला आहे. फोटो घेतल्यानंतर काय करायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे. इथे बॅकग्राऊंडला फोटो लागून जाईल. नंतर ग्रुपवरती क्लिक करायचे. परत इथे एक ग्रुप असेल ठीक आहे. तर या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे. परत तुम्ही इथं स्टार्टिंगला यायचे. इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे आणि इथून तुम्ही तोच फोटो घ्यायचे. शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोची जी काही बाजूला उजव्या साईडला लेयर असेल त्याला खाली घेऊन अशा प्रकारे फोटोला खाली घ्यायचे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये येऊन 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून थोडं झूम वगैरे करून बराबर इथं ॲडजस्ट करून इथं तुम्ही बसून घ्यायचा आहे. आता जसं आपण या ग्रुपमध्ये फोटो लावला आहे सेम अशा प्रकारे काय करायचं पुढचे जे काही आता 3 ग्रुप उरलेले बघू शकतो. इथं आता हा ग्रुपमध्ये आपण इथं फोटो लावलेले सेम अशा प्रकारे बाकी 3 ग्रुपमध्ये लावून घ्या फोटो ठीक आहे. तर मी काय करतो पटापट हे बाकी 3 ग्रुपमध्ये पण फोटो लावून घेतो. मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो ठीक आहे. तर मित्रांनो आता बघू शकता हे 4 ग्रुपमध्ये पण इथून मी एक-एक करून फोटो लावून घेतलेले आहेत बघू शकता ठीक आहे. आता नंतर काय करायचं पुढे इथं अजून काही आपले बिटमार्क बाकी आहे तर इथं तुम्हाला ग्रुप वगैरे काही नाही ठीक आहे. इथं फक्त एक लॅरिस ग्रुप आहे म्हणून काय करायचे इथून आता 37.9 सेकंदाच्या बिटमार्कपासून शेवटीपर्यंत एक-एक सिंगल फोटो घेऊन लावून घ्यायचे ठीक आहे. कोणतेही फोटो घ्या तुम्ही डबल फोटो यूज केले तरी चालेल ठीक आहे. अशा प्रकारे एक-एक फोटो घेऊन तुम्ही काय करायचे शेवटीपर्यंत लावून घ्यायचे ठीक आहे. बघू शकता इथून आता मी जवळपास हे सगळे फोटो लावून घेतलेलेच आहेत ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फोटो लावून घ्या. नंतर इथं जो लॅरिस ग्रुप आहे खाली इथं खालीच तर काय करायचे याच्या उजव्या किंवा डाव्या साईडला जी खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे ग्रुपला पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचं ठीक आहे. फक्त करायचे लॅरिस ग्रुप वरती घेऊन घ्यायचे. इथं लॅरिस ग्रुप वरती आहे कारण की ग्रुप खाली फोटोचे ठीक आहे. नंतर पुढे पण एकदा बघून घ्यायचे इथं पण लॅरिस ग्रुप वरती आहे कारण ते बघून घ्यायचे ठीक आहे. म्हणजेच इथं लॅरिस ग्रुप इथं खाली आहे ठीक आहे. तर याला पण काय करायचं इथं एक 2 नंबरचा लॅरिस ग्रुप आहे तर याला पण तुम्ही पूर्ण वरती घेऊन घ्यायचे म्हणजेच फोटोवरती लॅरिक्स येईल ठीक आहे. परत अशा प्रकारे स्टार्टिंगला एकदा बघून घ्यायचे. स्टार्टिंगला पण लॅरिक्सचा ग्रुप वरती आहे की नाही फोटोंच्या वरती तेही बघून घ्यायचे. वरती असेल तर आता इथंपर्यंत आपलं काम झालेलं आहे. आता राहिला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. आता त्यासाठी बॅक यायचे आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आणि फक्त पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करायचे. परत बॅक येऊन आपला जो बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि जे स्टार्टिंगला आपण छोटे इथं फोटो लावलेले 1 2 3 4 5 6 आणि 7 नंबरचा जे काही 7 फोटो स्टार्टिंगचे तर यांना एक-एक करून अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचं ठीक आहे. अशा प्रकारे एक-एक करून पटापट जे काही स्टार्टिंगचे सुरुवातीचे आपले 7 फोटो आहेत तर यांना पटापट तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्या. जशा प्रकारे मी तुम्हाला सांगतोय तशा प्रकारे पटापट इफेक्ट पेस्ट करून घ्या ठीक आहे. बघू शकता इथून आता मी लगभग इथून 7 फोटोंना इथून मी इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. नंतर परत बॅक यायचे आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावर जे इफेक्ट कॉपी करायचे. नंतर परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे. आता काय करायचे आता इथं खाली यायचे इथं आपल्या आधी काय करायचे 5.11 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे आणि खाली यायचे. आता इथं जे काही खाली आपण फोटो लावले लॅरिक्स 1 ग्रुपच्या खाली तर यांना एक-एक करून काय करायचे हे इफेक्ट पेस्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे. तर आता हे लगभग 4 फोटो होते
तर हे चारही फोटोंना मी इथून इफेक्ट पेस्ट केलेले आहे. ठीक आहे. नंतर परत पुढे यायचे. आता काय करायचं इथं पुढे यायचे 16.26 सेकंदाच्या बिटमार्कवरती. परत इथं हा लॅरेज ग्रुप आहे 2 नंबरचा आणि त्याच्या खालचे फोटो आहेत. तर काय करायचे यांना हा इफेक्ट पेस्ट करायचे परत हा. ठीक आहे. तर अशा प्रकारे यांना परत तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसे की इथून बघू शकता हे 3च फोटो आहेत इथं. ठीक आहे. तर यांना इफेक्ट पेस्ट करून घ्या. परत इथं पुढे यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे पुढे यायचे आणि इथं इथं तर आहे आधीपासून लॅरिस आहे आणि आधीपासून इफेक्ट आहे. म्हणून हे ग्रुपवाले फोटो सोडून द्या. आता पुढे यायचे. आता अशा प्रकारे 37.9 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे आणि चौथा आपला लॅरेज ग्रुप आहे. तर याच्या खालचे जे काही फोटो आहेत तर यांना पण तुम्ही सेम हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्या. ठीक आहे. जसे की इथून बघू शकता मी इथून यांना हा इफेक्ट इथून मी पेस्ट करून देतोय. आणि मी तुम्हाला एखादा ओव्हरले व्हिडिओ असेल माझ्याकडे ते मी ते देऊन देईल तुम्हाला. ते लावायचं असेल तर स्टार्टिंगपासून लावून घ्या किंवा इमोजी PNG वगैरे लावायचे असेल तर तुम्ही लावून द्या. आणि एक मी तुम्हाला इमोजीचा फॉन्ट देईल. जसं की इथं बघू शकता इथं किती छान प्रकारे फॉन्ट दिसतोय. तर तुम्हाला एक मी इमोजीचा फॉन्ट देईल. तर तुम्हाला ॲड करायचं आहे. सिम्पली काय करायचं आहे इथं कोणताही ग्रुप ओपन करायचे किंवा इथे लिरिक्स आहे बघू शकता दिसलीच नावाचे. फक्त काय करायचे लिरिक्सवरती क्लिक करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करून इथं वरती फॉन्टवरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचं. बाजूच्या 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करून तुम्ही आपला आजचा जीपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे. तर तो फॉन्ट तुम्हाला इथून इम्पोर्ट करायचे आणि इथं काय करायचे तर तुम्ही बाजूला सगळं अनटिक करायचे. फक्त इम्पोर्टेड टिक करायचे आणि इथून तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे एक iOS 16.4 अशा प्रकारे इमोजीचा फॉन्ट भेटून जाईल. फक्त तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आणि ऑटोमॅटिक फॉन्ट लागून जाईल. लागला नाही तर तुम्ही एक ग्रुप अशा प्रकारे ओपन करायचे आणि एक टेक्स्ट लेअरला ओपन करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करून इथून फक्त तुम्ही त्या फॉन्टवरती क्लिक करायचे व्ह्यू ऑल फॉन्टमध्ये जाऊन किंवा इथं दिसेल तो फॉन्ट त्याच्यावरती क्लिक करून द्यायचे. नंतर लागून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपलं पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले. सिम्पली शेअर आयकॉनवरती क्लिक करून इथं व्हिडिओचं ऑप्शनच्या बाजूला छोटासा बाण दिसेल याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायची. खालची क्वालिटीची रेंज फुल वाढून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.